महाराष्ट्र एटीएस कडून ठाण्यामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। गौरव पाटील असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। तर गौरव पाटीलसह त्याच्या संपर्कात आणखी 3 जणांना देखील एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे। पाकिस्तान वेस्ट इंडियन्स कोऑपरेटिव्हला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रात गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलाय। मे 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे ही माहिती पुरवल्याचं उघड झालंय। गौरव पाटीलने ऑनलाईन पैसे मिळवल्याचा सुद्धा पुरावा आता समोर आलेला आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। ठाण्यामध्ये मोठी कारवाई एटीएसने केली आहे। गौरव पाटील नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून इतर माहिती सुद्धा जप्त करण्यात आली आहे। त्याच्यासह इतर 3 जणांना सुद्धा एटीएसने ताब्यात घेतलंय। खरं तर एटीएस कडून विविध ठिकाणी छापेमारी केली जाते। विविध ठिकाणी अनेक प्रकारचे तपशील आणि खुलासे होताना दिसतात। अशातच आता ठाण्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यामधून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। या तरुणाचं नाव गौरव पाटील असल्याचं आता समोर येते। या गौरव पाटीलसह त्याच्या संपर्कात असलेल्या आणखी 3 जणांना सुद्धा एटीएसने ताब्यात घेतलंय। पाकिस्तान बेस्ट इंटेलिजन्स कोऑपरेटिव्हला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आलाय। गौरव पाटीलने ऑनलाईन पैसे मिळवल्याचे सुद्धा पुरावे आता समोर येत आहेत। एटीएस कडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। याआधी पुण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती। अनेक जणांची नावं त्यामध्ये समोर आली होती। याच संपूर्ण घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून। निकेश, महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे। ठाण्यातून एकाला ताब्यात घेण्यात आले। नक्कीच गर्गे, जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये एनआय कडनं दहशतवादी विरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असताना आता महाराष्ट्र एटीएसने देखील कारवाईला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये ठाण्यातील गौरव पाटील या एका व्यक्तीला एटीएसने अटक केल्याची माहिती मिळते। गौरव पाटील हा पाकिस्तान वेस्ट इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला भारतीय प्रतिबंधक क्षेत्रातील काही गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप जो आहे तो गौरव पाटील वरती किंवा संशय जो आहे तो गौरव पाटीलला वरती असल्याचा संशय जो आहे तो महाराष्ट्र एटीएसला असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली आहे। मे 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांनी पाकिस्तानला भारताचे काही गोपनीय माहिती जी आहे ती गौरवने पुरवल्याचा आरोप ह्या गौरववरती आहे ऑनलाईन। त्याचप्रमाणे पाकिस्तानमधनं गौरव पाटीलच्या अकाउंटवरती ऑनलाईन पैसे मिळवल्याची देखील माहिती जी आहे ती एटीएसला मिळवल्याने माहिती आहे। आणि गौरव पाटील सोबत 3 जणांना देखील अटक करण्यात आलेली आहे। सध्या या चौघांची देखील एटीएस कडनं कसून चौकशी केली जाते। या चौकशी दरम्यान किंवा तपासादरम्यान आणखीन काय माहिती पुढे येते ती आता एटीएस कडनं तपास सुरू आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आणखीन काय माहिती समोर येते आणि काय माहिती गौरव पाटील किंवा त्याच्या इतर साथीदारांनी पुरवलेली आहे ते पाहणं गरजेचं राहणार आहे। नक्कीच निकेश, याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।